पण देत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन भाविक. अतिशय चांगली 5 बॉलमध्ये 21 धावांची जबरदस्त खेळी केली. भाविक काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि या परिपूर्ण तुमच्या टीमविषयी? 3-4 वर्षापूर्वी आमच्या टीमला सुरुवात झाली आणि यंदाचा हंगाम आमच्यासाठी खूप चांगला गेलेला आहे. रबर बॉलमध्ये 3 टुर्नामेंटमध्ये आम्ही 2 जिंकल्यात आणि 1 सेमीफायनल हरल्यात. त्यामुळे ही पण जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. भाविक, लेदर क्रिकेट सुद्धा तू खूप छान पद्धतीने खेळतोस. रबर बॉल क्रिकेट खेळताना कसा अनुभव येतोय? रबर बॉल खूप दिवसांनी खेळलो, पण खूप चांगलं वाटलं आणि आमचे टीमचे मेंबर म्हणजे सर्वेश हा बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये खूप भारी काम करत आहे, त्यामुळे मजा येते. एक शेवटचा प्रश्न असेल, शुभमजी पाध्ये यांच्याविषयी काय म्हणतील आपण? शुभम पाध्ये म्हणजे SP आम्हाला नेहमी म्हणजे मानाच्या राज्य टीमला नेहमी सपोर्ट करत असतात. म्हणजे फॉर्म चांगला असो किंवा खराब, ते नेहमी सपोर्ट करत आलेत, त्यामुळे थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट भाविक पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आहेत वॉइस ऑफ नवली मंथनची घरात. O2 मंथनची घरात. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी 2025 मध्ये सुरू असलेली लढत आपण पाहताय. एका बाजूला रुवान 11 रामबाग आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय श्री गणेश डोंगरीपाडा. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ आहेत या स्पर्धेतील, कारण की सकाळपासून आपण पाहिलं तर अगदी चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांनी खेळलंय. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय हिमांशूच्या बॅटमधनं. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, षटकार 6 धावांसाठी. टायमिंग चांगली पॉवर जनरेट केली आणि सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं या चेंडूला. या 6 धावांनी आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8 धावा. 3 चेंडू झालेत, षटकातील चौथा चेंडू. यावेळेला मात्र भन्नाट वेग या चेंडूला पाहायला मिळाला. बघा, एक मोठा फटका आला, त्यानंतर गोलंदाजांना आपली शैली बदलली, चेंडूचा वेग बदलला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं बॅट खूप वेगानं फिरवली होती हिमांशूने. जणू काही मनाशी त्यानं ठरवलं होतं की याही चेंडूवरती मोठा फटका खेळायचा. आता रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि या पावसामुळे खेळपट्टी ओली झाली आणि त्याच्याचमुळे कदाचित अडचणी फलंदाजांकरिता देखील निर्माण होऊ शकतात. 4 चेंडू झाले आहेत, धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. षटकातील 5 बॉल जीतू घेऊन पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला, सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडू झाल्यात, 14 धावा फलकावरती झाल्यात. मागील मॅचचा आढावा आपण घेतला तर जितूने अगदी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या समोर आव्हान आहे ती हिमांशूचं. 3 बॉल हिमांशूने खेळलेत, 12 वरती नाबाद. यावेळेला मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जेंटल पुश तिथे पाहायला मिळालंय कव्हरच्या रिजनला. एक क्विक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर रुवान 11 रामबाग संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 15. या घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी 2025 मध्ये.
षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. पहिल्या षटकामध्ये धमाका पाहायला मिळाला हिमांशूचा. 4 बॉल त्यानं फेस केले, त्यात 2 षटकार पाहायला मिळाले आणि एकेरी धाव वैयक्तिकरित्या त्यानं जमवली. 13 वरती नाबाद पाहायला मिळतोय आणि उमेश देखील त्याला चांगली साथ देताना पाहायला मिळतोय. 1 वरती तो देखील नाबाद आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर रक्षित. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल त्याला मात्र खेळला, अगदी बॅटचा टो तिथे लागला होता. चेंडू गेला स्क्वेअर लेग रिझनला. चांगले शॉट सिलेक्शन तिथे पाहायला मिळालं, परंतु स्वतःवरती थोडेसे नाराज जरूर आहेत हिमांशू. या क्विक सिंगलने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. उद्याचा 4था दिवस आपण पाहणार आहोत या स्पर्धेचा. मागील 3 दिवसात आपण पाहिलं तर चांगली व्ह्यूवरशिप या स्पर्धेला लाभली आहे. याचाच अर्थ प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम हे यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि मैदानावरती देखील आपण पाहताय हे प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेला खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला उमेशच्या बॅटमधनं. हिमांशूच्या बॅटमधनं या अगोदर आपण पाहिलं होतं 2 षटकार आले. त्यानंतर उमेशने म्हटलं की आता माझी देखील जबाबदारी आहे की धावा जास्तीत जास्त वाढवाव्यात आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर हा सुंदर षटकार उमेशच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या आपण आता पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. 2 चेंडू झालेत. षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रक्षित तयार. अतिशय सुंदर यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याला प्ले करणं खेळणं थोडंसं अवघड राहिलं फलंदाजाकरिता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं फक्त या चेंडूला थोपवून काढलं, खेळून काढलं. या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या आता होती आहे रुवान 11 रामबाग या संघाची 23. षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा राऊंड द विकेटने रक्षित तयार. यावेळेला मात्र पिक केल्या लेंथला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडूला खेळलाय. फिल्डर तिथे आहे डीपमध्ये, अधिक चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे पाहायला मिळते. फिल्डिंग करणारा संघ जर आपण पाहिलं तो देखील एक मातब्बर संघ आहे श्री गणेश डोंगरीपाडा. मागील सीझनचा जर आपण पाहिलं तर चॅम्पियन राहिलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं खास करून रामबाग टीमला देखील आपण पाहिलंय आजच्या दिवसात खूप चांगला खेळ त्याने देखील केलाय. आता या उर्वरित षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. इथे जर आपण पाहिलं तर व्यंकटेश आपल्या गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देताना दिसतोय, कारण की उमेशची बॅट देखील बोलू लागलाय आणि त्याचबरोबर हिमांशू देखील आपण पाहतोय आपल्या पार्टनरला आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय. आता या शेअर केलेल्या गोष्टींमधनं गोलंदाज फलंदाजावरती वरचढ होईल की फलंदाज गोलंदाजावरती वरचढ होईल. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा रक्षित तयार. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, चेंडू गेला थर्ड मॅनला आणि चांगले प्रयत्न फिल्डरचे झाले होते परंतु असफल. चौकार 4 धावा. फंबलिंग झालं, प्रयत्न देखील कुणालचे चांगले राहिले तिथे परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 1.5 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे धाव फलकावरती 28. या अगोदर आपण पाहिलं हिमांशूने काहीतरी आपला एक्सपिरियन्स उमेशशी शेअर केला आणि त्यानंतर आपण पाहिलं एक चांगला फटका त्याच्या बॅटमधनं आला चौकाराच्या रूपात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रक्षित तयार उमेशसाठी. फुल टॉस बॉल क्लिक केलाय आणि चेंडूला टिक केलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. ते पाहायला मिळाला. या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहताय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर रुवान 11 संघाची 34.
देखील एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळालं. 19 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय साहिल. ओहो, व्हॉट अ शॉट, क्लेवर, हाय अँड हँडसम स्टॉट, षटकार, 6 धावा. खूप खूप धन्यवाद आणि आभार. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला हिमांशूच्या बॅटमधून. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, मनसुबा जरूर होता हिमांशूचा, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं बाळगलं, चेंडूला लेफ्ट केलं आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्या आता आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे 41. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. तुमच्याकडे शैली चांगली आहे परंतु टप्पा कुठेतरी भरकटला जातो आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर वाईट चेंडू जो आहे तो पाहायला मिळालाय. लागोपाठ दुसरा. चांगली भागीदारी दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलामीची ओपनिंग पार्टनरशिप 42 ची पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेच दृश्य पाहायला मिळालं. वाईट बॉल. या सत्रात आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू जे आहेत ते वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत. 4 एक्स्ट्रा रन या सत्रात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. इथे मात्र या वेळेला आपण पाहिलं तर कुठेतरी जी भरकटलेली दिशा होती ती मात्र अगदी करेक्शन केलंय गोलंदाजाने. थोडासा खाली राहिलेला चेंडू किपरच्या हातामध्ये गेलाय. 43 ची एक पार्टनरशिप, सुंदर पार्टनरशिप उमेश आणि हिमांशूच्या माध्यमातून पाहायला मिळते. हिमांशू आपण पाहताय 21 वरती नाबाद आहे आणि उमेश देखील 18 वर. अगदी चांगला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू मैदानी लगत जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. जणू काही बॅकहँडचा वापर केला असंच म्हणावं लागेल. या एक रनने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 44. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 17.7 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आणि याच सरासरीने जर कायमस्वरूपी संघ खेळत राहिला तर निश्चितपणे 70च्या वर या धावा होताना आपल्याला दिसतील. अतिशय चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर अचानक उसळी घेताना हा चेंडू पाहायला मिळतोय. डॉटचे संकेत इथे पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. 44 धावा या फलकावरती झाल्यात. आपण पाहत आहात SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी 2025. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे वेडीगाव आणि वेडीगावचं हे सुंदर मैदान. पुन्हा एकदा चांगला बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालाय. डॉटचे संकेत इथे पाहायला मिळाले. या षटकामध्ये साहिलने एक षटकार जरूर दिला. वाईटच्या स्वरूपात 3 एक्स्ट्रा धावा जरूर दिल्या. एक सिंगल देखील विथ द बॅट दिली. तरी पण अगदी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी निश्चितपणे म्हणावी लागेल. 10 धावा आतापर्यंत त्यानं मोजल्यात. यावेळेला मात्र अगेन्स्ट टर्न यावेळेला चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन रिझनला. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच रन पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झाली आहे 45. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. आता या इनिंग मधील शेवटचं षटक बाकी आहे. आता या शेवटच्या षटकात किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक रोहित घेऊन आलाय. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. फिल्डर चेंडू खाली
लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जरूर जाणवला, कारण की रनिंग कॅच होता आणि तो टिपला नाही, परंतु तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जरूर पाहायला मिळाली. इथे लागलाय पहिला धक्का उमेशच्या स्वरूपात. एक धाव तिथे पाहायला मिळाली, दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाहीये आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर दगाफटका झाला, कॉलिंगचा अभाव आणि त्याच्याचमुळे रनआउटच्या माध्यमातून ही विकेट जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहताय स्वप्नील नव्यानं दाखल झालेले आहेत. धाव संख्येचा विचार आपण केला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 46. अजूनही शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहेत. या 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे ठेवलं जाईल. इथे मात्र खांद्याचा योग्य वापर केलाय गोलंदाज आपण पाहताय रोहितनं. 2 चेंडू आतापर्यंत अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ वरती त्यानं हाताळलेत आणि त्याच्याचमुळे अडचणी या जरूर निर्माण होत आहेत. परंतु फलंदाजाचा मनसुबा आहे या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त हाणामारी करावी आणि तोच प्रयत्न हिमांशूचा इथे पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर चेंडू खाली, जजमेंट अगदी अप्रतिम पाहायला मिळाला आणि तितकाच अप्रतिम हा झेल देखील पाहायला मिळाला. हिमांशू गॉन बॅक टू दी पवेलियन. बॅटमधनं धावा येत होत्या आणि तोच फलंदाज इथे मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेला परतताना हिमांशू पाहायला मिळतोय. एक चांगली खेळी हिमांशूच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. 21 धावा सुंदर पद्धतीने त्यांना जमवल्या आणि एक चांगला आधार, चांगला सपोर्ट हा पाहायला मिळाला हिमांशूच्या माध्यमातून. 46ला 2 अशी स्थिती आपल्याला आता पाहायला मिळते. तीन चेंडू झालेले आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यातील विजेता संघ 2 हात करेल मनाचे राजे वेडी या संघाशी. वेडी संघाने देखील आजचा जो खेळ खेळलाय अप्रतिम. यावेळेला मात्र लो फुलटॉस चेंडू होता, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. व पॉईंटच्या रिझनला चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन तिथे पाहायला मिळतंय आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता होते धाव फलकावर 48-48. अजून आता 2 चेंडू बाकी आहेत. या षटकामध्ये काय काय घडलंय, विकेट देखील जाताना पाहायला मिळाला, डॉट चेंडू देखील जाताना पाहायला मिळाला आणि धावा देखील जमताना पाहायला मिळाल्यात. अतिशय चांगला बॉल. इथे मात्र बीमर करता आपण पाहताय चेंडू उंचीवरनं गेलाय की नाही ते तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली आहे. हाईट करता यावेळेला मात्र रिव्ह्यू पाहायला मिळतोय. फेअर बॉल. आता मात्र शेवटचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळला आणि अगदी प्लम्प लेग बिफोर विकेट. शेवटच्या बॉलवरती विकेट टेकिंग जरूर पाहायला मिळाला हा गोलंदाज रोहित. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट फलंदाजाची ऑफ स्टंप वरती पाहायला मिळाली. अगदी आपण पाहू शकाल मिडल आणि लेगच्या अगदी बरोबर मधोमध आणि ते हेरलं पंचांनी. शेवटच्या बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 48. एकूण 50 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल श्री गणेश डोंगरी पाडा या संघाकडनं ते आता पाहण्यासारखं आहे. आणि जसंच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या आपण ऐकूया प्रशांतजी आदवडे सरांचा आवाज.
सफल टूर्नामेंट पालघर जिले में तीसरे दिन का खेल और एक तगड़ा मुकाबला जिसमें 24 गेंदों में 49 रनों की जरूरत है। ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच जीतने के लिए रोहन 11 रामबाग ने पहले बल्लेबाजी की है और डोगरीपाड़ा के सामने 49 रनों का लक्ष्य रखा गया है। बल्लेबाज रोहित के ऊपर दारोमदार रहेगा। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रोहित द्वारा रही है। मनाते राजे वेडी की टीम इंतजार कर रही है कौन सी टीम आएगी और आखिरी मैच खेलने का मौका मिलेगा। एक महत्त्वाचं म्हणजे सर्वेश शेलारनं त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला सेमीफायनलपर्यंत पहिला प्रवास करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न। त्यामुळे सावध पवित्र आहे। मनाते राजे वेडी संघाचे कॅप्टन सर्वेश शेलार यांनी कामगिरी देखील सुंदर केलेली आहे। परंतु आता मनाते राजे वेडी संघाविरुद्ध कोणता संघ खेळणार? रोहन 11 रामबाग के श्री गणेश डोंगरीपाड़ा। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं बैटिंग करने के लिए। बिल्कुल इस वक्त रोहित के ऊपर निगाह रहेगी। इस वक्त बीच मैदान पर आप देख रहे हैं हरियाली नजर आ रही है। प्रो लीग पर यह टूर्नामेंट आज का तीसरा दिन, शाम का सत्र और फिलहाल समय मैं आपको बताऊंगा 4:35 का समय। वक्त बहुत इंपॉर्टेंट है। सवाल जो है ना बिल्कुल बहुत सारे लोगों के मन में है ये 6:36 क्या है? वेंकटेश बल्लेबाजी करने के लिए और उनका साथ देंगे रोहित। हिमांशु बेहतरीन गेंदबाज है, बहुत ही शानदार गेंदबाजी की है, ऑलराउंडर खिलाड़ी और गेंदबाजी में परिवर्तन। वैसे हिमांशु गेंदबाजी करने के लिए आते लेकिन अब रोहित गेंदबाजी करने के लिए सामने वेंकट ने बहुत ही गजब की बल्लेबाजी की। इससे पहले शानदार प्रदर्शन इनका रहा है। रबर बॉल में क्रिकेट खेलने के लिए भी एक स्किल की जरूरत होती है। पहली गेंद पर हमला करने का प्रयास किया गया, विकेट कीपर भाग रहे लेकिन उनसे दूर गेंद है। कम से कम 1 रन लेने का मौका मिलेगा। वेंकट भाग रहे थे, रन लेना चाह रहे थे लेकिन रोहित ने मना किया है। रोहित कौन करेगा मोहित? ये देखना बहुत दिलचस्प है। टूर्नामेंट का आज का तीसरा दिन। पिछले 2 दिनों की जो कहानी रही है जिसमें स्वामी 11 टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। नितेश बहुत खुश लग रहे हैं क्योंकि मंडे को इनको खेलने का मौका मिलेगा। रोहित ऑन स्ट्राइक। इस वक्त थर्ड मैन पर खिलाड़ी पॉइंट स्टकबर लॉन्ग ऑफ ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर लग गया। बल्ले का बाहरी किनारा लगा, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए तो इसका फायदा जो है ना बल्लेबाजों ने उठाया। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। दोनों बैटर का खाता खुला। रोहित ऑन मार्क, वेंकटेश 1 पर बैटिंग कर रहे हैं। प्रतियोगिता का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। जब करो या मरो वाला मैच होता है ना तब जाकर आपको अप्लाई करना होता है। डू और डाई करना पड़ेगा अप्लाई। अगर यहाँ जीतेंगे तो मौका मिलेगा मनाचे राजे वेडी टीम के खिलाफ खेलने का और एक बेहतर आपका प्रदर्शन रहा तो आपको मंडे में खेलने का मौका मिलेगा। ग्रैंड फिनाले एसपी बॉयज ट्रॉफी 2025। रोहित अपनी बॉलिंग माप पर तैयार सामना करने के लिए वेंकट। इस बार वेंकट जो है ना बिल्कुल टकाटक बल्लेबाजी कर रहे हैं, रन पटापट आ रहे हैं। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन। शॉट। इनका नाम है वेंकट। पहले टुक टुक अब टकाटक। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। प्रो लीग पर ये मुकाबला आप देख रहे हैं। स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। इस पारी का पहला शानदार सिक्सर वेंकट के बल्ले से 7 पर खेल रहे हैं। रोहित 1 पर बैटिंग कर रहे हैं। रोहित की अगली गेंद बढ़िया लाइन और उंगली खड़ी होती भी क्रीज के गहराई में ज्यादा चले गए थे और उसका खामियाजा भुगतना पड़ा। रोहित ने सफलता प्राप्त की है। रोहित ने बदला लिया है। वेंकट जो टकाटक बल्लेबाजी कर रहे थे उनका बहुत ही बेशकीमती विकेट के सामने प्लम विल बी आउट। जाना पड़ेगा मैदान के बाहर। बघा काय घडलं होतं मैदानावरती। प्रो लीगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं गेलं काय घडलं होतं, ज्या पद्धतीने बॅट्समन बाद झालाय। ॲक्शन रिप्ले पाहू शकता। रोहितचा चेंडू उंच कुरा गोलंदाज इथे बरोबर मध्यष्टीवरती
या चेंडूवरती गोलंदाजाने केले बॅट्समनला आश्चर्यचकित, पकडले पायचीत, फलंदाज व्यंकटची खेळी संपुष्टात. तिसऱ्या क्रमांकावरती जितू, ज्याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे. फिलहाल जितू के ऊपर सबका कॅमेरा लगा हुआ है. आता कॅमेरा म्हणजे काय, फक्त प्रोलिंगचा कॅमेरा नाही, तुमचे 2 डोळे म्हणजे कॅमेराच आहे. तो सध्या जितूवरती आहे. न्यू बैटर जितू बल्लेबाजी करने के लिए आए. आज के दिन का ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच. रोहन 11 रामबाग ऑफ स्टंप के बाहर गेंद को अपर कट किया गया. पॉइंट पर खिलाड़ी है. इस बार कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा. देखिए रबर बॉल के टूर्नामेंट में कम बार आपने देखा कि ऑफसाइड पर स्क्वायर कट, अपर कट, ये जो शॉट है वो खेले जाते हैं. लेट कट खेलने की कोशिश होती है. रबर बॉल क्रिकेट में बहुत बार मैंने देखा है कि पुल और हुक ज़्यादा खेले जाते हैं. हेलीकॉप्टर खेला जाता है, दिलस्कूप खेलने की कोशिश होती है. इस प्रतियोगिता में अच्छी बात यह है कि बल्लेबाज जो है ना वी में खेल रहे हैं, गेंद को लॉफ कर रहे हैं सीधे बल्ले से. रोहित तैयार. जीतू जीत दिलाने के लिए आए हैं. इरादा स्पष्ट है. स्किलफुल बैटिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. व्हाट अ शॉट. ये करना जानते हैं. देखिए किस तरह शॉट खेला गया था. फुल टॉस गेंद है और इसके ऊपर प्रहार करते हुए ताकत का इस्तेमाल किया गया. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को भेज दिया. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज जीतू का 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 18 गेंदों का खिलाना बाकी. 33 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. श्री गणेश डोंगरीपाड़ा बनाम रोहन 11 रामबाग के बीच आज के दिन का एक बहुत ही शानदार मुकाबला आप देख रहे हैं. कमाल का मैच है ये. मैं देख रहा हूं मनाचे राजे वेड़े के समर्थक वो इंतजार कर रहे हैं. आज इस टीम के खिलाफ बेड़ी की खूबसूरत ग्राउंड पर कौन खेलेगा. कृपाल हमारे साथ जो जुड़े हुए हैं. नाउ स्कोर आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर 16 पर लॉस ऑफ 1 विकेट. टारगेट 49 का 49 रनों का है. हिमांशु खुद गेंदबाजी करने के लिए आए हैं. क्या हिमांशु पहला ओवर डाल सकते थे. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और अब दुर्बल एंड से गेंदबाजी करने के तैयार. विलेज नगावी विलेज एंड से गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया लाइन. गेंदबाज हिमांशु ने कहा कि किसी को आने की जरूरत नहीं है. पीछा कर रहे. कम से कम 2 रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है. रन संख्या इसी के साथ 8 रन 1 विकेट के नुकसान पर. 4 ओवर का मुकाबला. 17 गेंदों का खिलाना बाकी है. एक बॉल इवेंट के बराबर हो जाएगा. मैंने पहले कहा कि अगर ये मैच बिल्कुल दोनों टीमों के लिए करो या मरो वाला है. डू और डाई करना पड़ेगा. अप्लाई करने का समय और हल्की सी बूंदाबांदी भी हो रही है. हिमांशु अपने बोरिक मां पर तैयार. ये बहुत बड़ा मुकाबला. रोहन 11 रामबाग बनाम श्री गणेश डोंगरीपाड़ा. ऑफसाइड पर थर्ड बैट पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात. सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हवाई फायर करने की कोशिश. गेंद जाएगी बिना टिकट. हवाई यात्रा पर 6 रन. व्हाट अ शॉट. लुक एट दिस. ब्यूटीफुल. क्या जबरदस्त टाइमिंग. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. जंगल में शेर, अगर जंगल में मोर है वो भी खुश हो जाएगा. क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रोहित. 9 पर खेल रहे. 1 छक्के की मदद से इसको 24 रन 1 विकेट के नुकसान पर. हिमांशु के ऊपर हमला और ये ताकत है रोहित की. वैसे अगर देखें तो कद इनका बड़ा नहीं है लेकिन रोहित की कहानी हमेशा बड़ी रही है. छोटा पैक बड़ा धमाका. आइए. बारिश और तेज. क्या इस वक्त कहानी में कोई पलटवार होगा. गेंदबाजी कर रहे हिमांशु. सामना करने के रोहित को 24 1 विकेट के नुकसान पर. टारगेट 49 रनों का है. एक बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर. बहुत ही खूबसूरत ग्राउंड आप देख रहे हैं. अद्भुत नजारा प्रो लीग पर इस खूबसूरत ग्राउंड का. थोड़ी देर के बाद आपको जरूर दिखाएंगे. 24 1 विकेट के नुकसान पर. फुल टॉस गेंद थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे. खुशियां आई थी. इस बार हल्का सा अपील किया गया और लेग बाय का इशारा. ये खूबसूरत नजारा. जैसे कि मैं बात कर रहा था ऑन डिमांड
इस वक्त प्रोलिंग के हमारे कैमरामैन और अपडेटर, बहुत ही खूबसूरत अद्भुत दृश्य आपके पास स्क्रीन पर है। वेडी का ये ग्राउंड और ये कमेंट्री ना बिल्कुल हमारे कैमरामैन भी सुन रहे हैं, ये अच्छे संकेत हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की जो कोशिश की गई था, बिल्कुल इस पर गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। जीतू 8 पर खेल रहे हैं, 25 एक विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है। बढ़िया खेल, बेहतरीन खेल मैदान के अंदर है, उसमें कोई संदेह नहीं है। ऑन साइड पर एक लॉन्गर काउ कॉर्नर मिड विकेट, उसके साथ एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर मौजूद है, एक खिलाड़ी फाइन लेग पर, 10 मिनट का खिलाड़ी बाउंड्री पर, कवर एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी। सारे खिलाड़ी बाउंड्री पर है, कोई सिंगल बचाने के लिए नहीं है। बैकफुट जाके गेंद को आंसर पर पूर्ण करना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए। स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका गया, फील्ड किया गया, थ्रो भी किया गया, लेकिन विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। चलता रहूंगा, पद पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल, अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोर बोर्ड को चलाने का काम बीच मैदान पर दोनों बैटर कर रहे हैं। 27 एक विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद शेष और दोनों के लिए होगी भी शेष। हिमांशु गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में 5 गेंदों में 10 रन। प्रो लिंक पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं। रोहित 9, जीतू 10। अब आपके पास गेंदें शेष 13 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 22 रनों की जरूरत है। हमारे दोनों स्कोरर बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। मैच समाप्त नहीं है, ये जो घमासान बिल्कुल जारी रहेगा, मजा आएगा। अच्छा बैटल आज के दिन का। इससे पहले एक पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ था। बैकफुट चले गए, देख घुमा के गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। टपकाते गेंद अंदर की तरफ आई थी, इस बार गेंद को हुक किया, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। ब्रिलियंट बैटिंग बाय जीतू एंड रोहित। दोनों बल्लेबाज उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है। रिमझिम पडणारा पाऊस थांबला, ऊन सावळ्यांचा खेळ सुरू झाला। मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपण पाहतोय आणि हेच क्रिकेट आहे। रबर बॉलमध्ये हेच क्रिकेट आहे। 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता, धावा हवे 16। इथे प्रेक्षक झालेत गोळा। आपण पाहतोय SP बॉयज रबर बॉल 2025चा अद्भुत विहंगम 16। याची देही याची डोळा। कॅमेरे लावलेले आहेत, संख्ये कॅमेरे लावलेले आहेत। आता मी पुन्हा एकदा सांगतो की कॅमेरे फक्त प्रोलिंगचे नाही आहेत, वेडीचे कॅमेरे, मनाचे राजे वेडीचे कॅमेरे लावलेले आहेत। हे 2 डोळे जे आहेत ते बघतायत आमच्याबरोबर कोण खेळणार, मनाचे राजे वेडी बरोबर कोण खेळणार। रोहान 11 रामबाग के श्री गणेश डोंगरीपड़ा, कौन ये मुकाबला जीतेगा। क्या मुकाबला है। अब चक्कर आपके पास फिलहाल वो बहुत ही महत्वपूर्ण 12 गेंदे हैं और प्रशंसा करनी चाहिए जीतू और रोहित की। दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। 33 रन 1 विकेट के नुकसान पर। वेंकट आउट हुए थे 7 रन बना के। उनका विकेट गिरने के बाद जीतू और रोहित ने बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए एक बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी दूसरे विकेट के लिए। बैकफुट जाके गेंद को खेलते ऑन साइड पर, लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है। पंबल हुए, इसका फायदा उठाएंगे दोनों बैटर। 2 रन मुकम्मल के, तालियां बज रही है डगआउट में, तालियों की आवाज यहां तक आ रही है। ये बेहतर माहौल, प्रसन्न माहौल बना हुआ है। शानदार खेल बीच मैदान पर। 11 गेंदों का खेल अभी विशेष जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। कहानी दीपकजी बैती यांचं शुभागमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। चैतन्य या ठिकाणी आहे। इस बार अब गेंद मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे उमेश लपक ले कैच। रोहित की पारी समाप्त। बहुत ही बड़ी सफलता मिली है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाए क्रिकेट का रंग, रंग में भंग, बल्ले में आउट। रोहित जिन्होंने बिल्कुल मोहित किया था, बहुत ही अच्छा स्टार्ट किया था, इस मैच में बनाए 12 रन। और ये गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर थी। एक्शन रिप्ले आपने देखा कि काफी ऑफ स्टंप के बाहर। एक्शन रिप्ले देखे प्रो लिंक स्पोर्ट यूट्यूब चैनल पर, देखिए काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। ऑन साइड पर मिड विकेट या लॉन्ग ऑन क्षेत्र में खेलना चाहते थे, बल्ला इनका मिड विकेट की तरफ चला गया और गेंद बहुत ऊपर चली गई। तारामंडल में उमेश ने कोई गलती नहीं की, बहुत ही अच्छा शानदार कैच लपका। विकेट चाहिए। ये मुकाबला अगर आपको जीतना तो श्री गणेश डोंगरीपाड़ा को विकेट की जरूरत है। एक तरफ रोहान 11 रामबाग, बहुत महत्वपूर्ण। रोहान 11 रामबाग के लिए बिल्कुल विकेट की जरूरत है। श्री गणेश डोंगरीपाड़ा की बैटिंग जो है ना बहुत लंबी है। 35 पर 2।
बल्लेबाज यंग खिलाड़ी रोहित बैक टू द पेवेलियन. न्यू बैटर साहिल. Now score 35-2. Third over in progress. 49 is the target. Very good battle going on here between the bat and ball. इस बार बेहतरीन स्ट्रोक, टाइमिंग लाजवाब. भागने की जरूरत नहीं है, मारा कम घसीटा ज्यादा. व्हाट अ शॉट. ये शॉट देखिए, एक बार भी थोड़ा सा सफल हुए, उसके बाद में आगे गेंद थी, भाप लिया, पढ़ लिया और जल लिया. बॉडी लाइन के बाद डाउन द ग्राउंड गेंद बॉडी लाइन के बाहर चले गए 6 रनों के लिए. विश्व स्ट्रोक स्टाइल का 6 पर स्टाइल. स्कोर 41. 2 विकेट के नुकसान पर 9 गेंदों का खेलना बाकी है. जीतने के लिए फिलहाल 8 रनों की जरूरत है. उमेश गेंदबाजी कर रहे. आज के दिन का ये इंपॉर्टेंट मुकाबला. धूप खिल चुकी है. उमेश तैयार नहीं, इस बार पैर फिसल गए. बल्लेबाज के पैर फिसल गए. एक्शन रिप्ले इंटरेस्टिंग है. ये शॉट बिल्कुल कनेक्शन क्यों नहीं हुआ, देखे क्या हुआ था. ये जो शॉट खेलने के सफल हुए, अब ये पिछला पैर देखे ऑकवर्ड पोजीशन में आ गए, इसीलिए गेंद और बल्ले के बीच में वो संपर्क नहीं था. और ये अच्छी लाइन थी गेंदबाज उमेश द्वारा. आउट ऑफ द स्टंप गेंद को रखा, टेलीग्राम मिल गया था, सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए फॉलो किया गया था बल्लेबाज को. और एक अच्छी गेंद. ये क्या कर रहे हैं भाई, हॉलीबॉल खेल रहे हैं. सवाल भी पूछा गया. अंपायर का क्या फैसला होगा वो देखने वाली बात है. शोल्डर को गेंद लगी है, शोल्डर को लगी है. और अब देखेंगे दूध का दूध पानी का पानी, कहां गेंद लगी है. एक्शन रिप्ले में सिद्धांत में दिखाएंगे. ये बहुत ही महत्वपूर्ण खेल है. और जी हां, सर को गेंद लगी, उनके शोल्डर को गेंद लगी और उसके बाद में चली गई. तो अच्छी अंपायरिंग बीच मैदान पर, बढ़िया अंपायरिंग. स्कोर फिलहाल 42. 7 रनों की जरूरत है. हवा में, हवाई यात्रा पर तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर. और ये लगा शानदार सिक्सर. केवल 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मैग्निफिसेंट स्ट्रोक, एक्सीलेंट बैटिंग बाय जितू एंड साहिल. साहिल 6, जितू 22. 6 गेंदों का खेल और 6 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 1 रन की जरूरत है. श्री गणेश डोंगरीपाड़ा इस वक्त स्ट्रॉन्ग पोजीशन में. रोहान 11 रामबाग. रोहान 11 रामबाग की अगर बात करें तो इस वक्त संघर्ष कर रहे. डिपेंडिंग चॅम्पियन टीम बीच मैदान पर डोंगरीपाड़ा. मी विनंती करेन मनाचे राजे वेडी संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. 14-2. 6 गेंदों का खेल, 1 रन चाहिए इस वक्त ये मुकाबला जीतने के लिए श्री गणेश डोंगरीपाड़ा टीम को. और यहां खेल खल्लास. डिपेंडिंग चैंपियन टीम ने इस मुकाबले में लाजवाब प्रदर्शन करते हुए ये कमाल का मैच अपने नाम पर कर दिया है. एसपी बॉयज ट्रॉफी 2025 में डिपेंडिंग चॅम्पियन टीम श्री गणेश डोंगरीपाड़ा. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. चला टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे. मनाचे राजे वेडी आणि त्याचबरोबर